आपल्याला पाहायला अखंडित परंपरा या स्पर्धेची पाहायला मिळते आणि त्याचं संपूर्णपणे क्रेडिट आपण पाहतो या निलेश चौधरी साहेबांना जाते, त्यांच्या सहकार्यानं जाते. अगदी बरोबर. राजा नगरसेवक निलेश हरिश्चंद्र चौधरी, त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण परिवार, वराळदेवी स्पोर्ट ताडाली, जॉली स्पोर्ट कामतगर हे आयोजक या स्पर्धेचे आणि ज्यांची मेहनत कमालीची राहिली आहे. त्यांच्या मेहनतीनं आज खऱ्या अर्थाने स्पर्धेचा खंड न पडता, खंडित न होता अखंडितरित्या सातत्य टिकवलेलं आहे. सलामीवीर देखील मैदानामध्ये एंटर झालेत. टोपनर्स बिलाल शेख आणि त्याच्या सोबतीला बॅटर सूरज केने मैदानामध्ये एंटर होतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टायमर तुमचं सुरू. बरोबर 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. अतिरिक्त वेळ जर तुम्ही घेतला तर एक्स्ट्रा एक फिल्डर 6व्या षटकासाठी तुम्हाला सर्कलमध्ये ठेवावा लागेल. या सर्व नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण डिसिप्लिन महत्त्वाची असेल. क्रिकेट खेळत असताना शिस्त तुमच्या अंगी असणं गरजेचे आहे आणि तो शिस्तीचा क्रिकेट तुम्हाला खेळावा लागणार आहे याची नोंद घ्या. करेश मात्रे गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय भौतिक मार्कवर आणि पॉवर प्लेचा पहिलं षटक, पहिला बॉल सामना करेल बॅटर सूरज केने. तुमची वेळ आता सुरू झालेली आहे. आर्या 11 बादवळ आणि त्यांच्या विरुद्ध मीच स्पोर्ट भिवंडी BC4. क्रिकेटला आता सुरुवात या तिसऱ्या दिवसामध्ये. राईट अमो द विकेट करेश मात्रे तयार. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा. डॉट बॉलनं सुरुवात करतोय करेश मात्रे आपल्या षटकाला. चांगली सुरुवात या ठिकाणी बनावी लागेल, परंतु पॉवर प्लेची 2 षटकं ही अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्या 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल. एक क्षण असं वाटत होतं की गॅपमधून निघून चाललाय, परंतु येथे प्रॉपर कनेक्शन नव्हतं. खरं तर फक्त एकच धाव आणि पहिली धाव मी स्पोर्ट भिवंडी संघासाठी. सूरज केनेच्या बॅटमधून माझ्या सोबतीनं पुन्हा एकदा सुभाजी धुमाल जोडले जात आहेत. सुरुवातीतून धुमाल सर चांगली करावी लागेल एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी. अगदी बरोबर आहे. त्याचा फायदा पॉवर प्लेच्या षटकामध्ये उचलावा लागेल फलंदाजांना. पुढचा बॉल स्विच इट. बिलाल शेखच्या बॅटमधून येतोय पहिला नेत्रदीपक चौकार. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गुड शॉट. करत होतो नक्कीच आपण पाहतोय आणि त्याच प्रकारचा फटका देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतो फलंदाज बिलाल शेखच्या बॅटमधून. इथे मात्र स्वीप केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक चौकार, सलगचा दुसरा चौकार. या अगोदरचा चौकार समीर आपण पाहिला तर ऑफ साईडला आणि त्यानंतर ऑन साईडला टार्गेट करताना बिलाल शेख पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट डावा बनवतोय. पहिला रिव्हर्सचा चौकार आणि त्याच्यानंतर स्वीपचा चौकार पाहायला मिळाला आहे. लागोपाठ 2 बाउंड्रीज. सुरुवात हवी होती ती सुरुवात बिलाल आपल्या टीमला मिळून देतोय. करेश मात्रेचा बॉल विकेट टू विकेट टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता बिलालचा, परंतु फॉलो करण्यात आला आणि तेथे मिळाली आहे एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना 10 या आकड्यावरती हर्ष गायकर आपल्या सोबतीनंच गुणलेखन करतायत. स्वतः एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. करेश मात्रे बॅक करावा लागेल. सूरज केने जागा बनवली आहे. वेट अँड डिस्पॅच थोडासा थांबला, मागे गेला, कट केलाय, बॉलला पाठवलाय कव्हर पॉइंटच्या पलीकडे. सूरजच्या बॅटमधून येतोय चौका. एलईडी ऑपरेटर चंद्रकांत यादव आपण संपर्क साधायचा आहे. चौकार यावेळी सुरेश केनेच्या बॅटमधून पाहायला मिळतो आणि चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या पोहोचते 14वर 2 चौकार आपण बिलाल शेखच्या बॅटमधून पाहिले होत्या आणि आता मात्र सुरेश केने देखील चौकार
खेचताना पाहायला मिळतोय. हो, क्लासिकल फटका होता. थोडासा मागे गेला, जागा बनवत असताना कट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चौकार सूरज केनेच्या बॅटमधून बघायला मिळाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या स्कोर कार्डवरती लागल्यात. जबरदस्त सुरुवात, आक्रमक सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय मिडस्पोर्ट भिवंडी संघासाठी. तिन्ही चौकारांचं वैशिष्ट्य आपण पाहतोय, तिन्ही चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट आलेले आहेत. बिलाल शेखच्या बॅटमधून 2 चौकार आणि हा सूरज केनेच्या बॅटमधून देखील चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळतोय. पिवनचं पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद जिंदाबाद मिडस्पोर्ट्स भिवंडी या संघाची 14 आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज तुषार जोशी. जयेश तरे फॅम टीम हरिया 11 भादवड संघ आपण पाहतोय. संजय तरे माफ करा, हरिया 11 भादवड संघ. बॅकफोल्डला जाऊन हा चेंडू फक्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे एका धावेसाठी. या सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 15वर. हॅट्रिक आमदार महेश चौगुले फॅम टीम मिडस्पोर्ट्स भिवंडी विपक्ष संजय तरे फॅम टीम हरिया 11 भादवड या दोन संघामधील सिटी फुलमधील हा सामना पाहायला मिळतोय. P2चं दुसरं षटक मार्गस्थ आहे. फार एंड करून तुषार जोशी दुसरं षटक हाताळताना. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता नाही फलंदाजाला. हा चेंडू मात्र निर्धाव. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता सूरजचा. खरं तर कुठेतरी ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू तुषार हाताळतोय ते पाहिल्यानंतर त्यानं प्रयत्न केला होता, परंतु इथे बॅटर बीट झाल्या पूर्णपणे. वेगामध्ये थोडासा बदल करण्यात आला. तुषार जोशी पुन्हा एकदा फार एंड करून इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. बेस्ट टायमिंग. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय मात्र झेलला कॅरी करू शकला नाही आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. एका टप्प्याने हा चौकार. यस, मान्यवर कक्षामध्ये आत्ताच आगमन होते. साहेबरावजी चौधरी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. स्विंग करत असताना मिडविकेटला झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भरपूर दूरवरून तो क्षेत्ररक्षक धावत होता. आणि दुमासर अशा प्रकारच्या कॅचेस ज्या वेळेला तुम्ही धावत असा त्यावेळेला तुमचं स्वतःचं बॅलन्स करणं थोडं कठीण असतं. तो झेल त्या ठिकाणी सुटला आणि चौकार प्राप्त करत असताना फलंदाज सूरज केने दुसरा चौकार त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळालाय. अगदी बरोबर. आपण पाहतोय दुसरा चौकार सूरज केनेच्या बॅटमधून, या अगोदर बिलाल शेखच्या बॅटमधून देखील 2 चौकार पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या 19. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्लॅन मेस इथे मात्र आपण पाहतोय अगदी ऑप्शनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. आउटसाइड ऑप्शन आणि खूप चांगला बाउन्स मिळाला त्या चेंडूला. एक्स्ट्रा बाउन्स मिळत असताना आणि त्याच्यामुळे ते प्रॉपर कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये झालेलं नाही आहे. तुषार जोशी चांगलं कमबॅक करतो. पहिल्या ओव्हरमध्ये वेगानं धावा येत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये पलटवार करणं गरजेचं होता. एक चौकार जरूर आलाय जोशीच्या विरुद्ध, परंतु तदनंतर फलंदाजांना त्यानं शांतही ठेवलंय या षटकाचा विचार केला तर. अगदी बरोबर. आपल्या संघाला वापसी करून देण्याचा प्रयत्न तो करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा हा देखील निर्धाव चेंडू. कौतुक करावं लागेल तुषार जोशी याचा. ऑल्सो टू ऑप्शन हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. टार्गेट केलं गेले आपण पाहतोय आणि एक प्लॅन त्याच्या मनामध्ये, तो प्लॅन उतरवताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. ग्रेट बॉलिंग. पॉवर प्लेमध्ये आता इथून चांगलं षटक आता होतोय. बॅटरला रीड करत असताना ही गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळी कट केलेल्या चेंडूला कव्हर रिझनमध्ये मात्र प्रोटेक्शन आपण पाहतोय. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतोय कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. या सिंगलने षटकाची समाप्ती. P1 आणि P2 या दोन्ही मेंटेन प्रॉब्लेमच्या षटकांच्या समाप्तीनंतर मिडस्पोर्ट्स भिवंडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 20 धावा. 10ची सरासरी प्रति षटकामागे. मात्र या षटकामध्ये तुषार जोशीचं कौतुक करावं लागेल, कारण या षटकामध्ये एक चौकार करून देखील फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. इकॉनॉमिकल स्पेल होता त्याचा. खरं तर पहिल्या षटकामध्ये करेशच्या विरुद्ध खूप वेगानं धावा येत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये धावा थांबवल्यात. विकेट बळी मिळालेली नाही. अगदी दुमास सर, आपण जर विचार केला पॉवर प्लेमध्ये कुठेतरी गोलंदाज एक विचार करत असतात की एखादी विकेट तरी मिळावी. विकेट मिळाली नाही आहे. 20 धावा. गोलंदाजी इकॉनॉमिकलीच म्हणावी लागेल, कारण पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही 10च्या ॲव्हरेजनं धावा खर्च करता तर तेवढंही ते महागडं षटक नाही आहे. परंतु आता इथून करेश मात्रे कॅप्टन स्वतः आल्यात तिसऱ्या षटकासाठी. विकेटचा शोध त्याला घ्यावा लागेल, कारण आता 10च्या 10 खेळाडू जर तुमच्या हातामध्ये आहेत आणि दोन्ही आता सेट बॅटर आहेत तर इथून आक्रमण होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला विकेटचा प्रयत्न करावा लागेल.
अगदी बरोबर उल्लेख केला, कारण जेव्हा 10 विकेट शेष असतात तेव्हा तुमच्याकडे लायसन मिळतात आणि ते लायसन आता मात्र फलंदाजाकडे इथून आक्रमणाला सुरुवात केली जाईल. मात्र करिश मात्र पण मध्ये कंटिन्यू पाहायला मिळतोय, तो देखील धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मिड ऑफ सर्कलमध्ये सूरज केने यावेळेला पुन्हा पंच केलाय थ्रू दी कव्हर्स. जबरदस्त फटका कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय सूरजच्या बॅटमधून. क्लासिकल चौकार. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केलेला आहे. शॉर्ट वाईड अँड फनिश, अतिशय सुरेख फटका. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्याला फनिश करताना फलंदाज सूरज केने पाहायला मिळतोय. नेत्रदीपक हा फटका होता. सुपप हा फटका पाहायला मिळाला. ताकद ही झोकली, टायमिंग होते, नसाकत या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळालंय आणि त्याच्याचमुळे सूरजच्या बॅटमधून हा तिसरा चौकार पाहतोय. मोठ्या डावासाठी खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं. इनिंग बिल्ड करणं तो जाणतो. कमी गतीने टाकला बॉल, पुढे टाकला होता. लेंथमध्ये थोडासा बदल, वेगामध्ये बदल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डबल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. काय धावतायत. फक्त चौकार आणि षटकारांवरच नव्हे तर सिंगलला डबल करण्यामध्ये देखील तुमचा तीच चतुराई तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे आणि ती दाखवत आहेत सध्या दोन्ही फलंदाज. अगदी बरोबर. चांगली रनिंग विकेट देखील पाहायला मिळते, मोठे फटके देखील पाहायला मिळतात आणि सिंगल डबल धावा देखील पाहायला मिळतात. 26वा स्कोर कार्डवर करिश म्हात्रे. पुढचा बॉल पुन्हा जागा दिली आहे, परंतु आता फिल्डर आहेत. झेल सुटलाय. करिश म्हात्रे नाराज आहे. सातत्याने खराब क्षेत्ररक्षण त्याच्या ओव्हरमध्ये आता ओव्हरथ्रोही झालाय. ज्या विकेटसाठी त्यानं जे जाळं विणलं होतं, खरं तर जो ट्रॅप रचला होता, थोडासा हाफ ट्रॅकर बॉल टाकला, वाईड लाईनवर होता, लेन थोडीशी मागे टाकली, परंतु डीपमध्ये कव्हर सेट केला होता त्यासाठी, परंतु त्याच्याकडून झाली चुकी आणि 2 धावा त्या दरम्यान मिळाल्यात फलंदाजांना. या संधी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील, ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला ग्रॅब कराव्या लागतील. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप करायचं होतं खरं तर. गुडघ्यावर बसून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे लेग बाईचा इशारा येतो आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती मिसपोर्ट भिवंडी संघासाठी धावा झाल्यात 29. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मागील चेंडूवर जवळजवळ विकेट प्राप्त केलाच होता, मात्र क्षेत्ररक्षकाने तिथे चूक केली. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल आणि ज्या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं ना, त्यावेळेला गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो आणि अधिक आत्मविश्वासाने गोलंदाज अधिक धारदार गोलंदाजी करत असतात. आता रिव्हर्सचा प्रयत्न केलाय बिलाल शेखनं. आता त्याची विकेट धोक्यात आहे. आता पकडलाय चांगला झेल आणि समाप्त होतोय बिलाल शेखचा खेळ. पहिला धक्का मिडस्पोर्ट संघाला. मुंबई त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर आपण आगरी भाषेतील लोकगीताची परंपरा या जिल्ह्यामध्ये बघायला मिळते आणि खास करून उद्या आमच्यामध्ये उपस्थित राहतील त्या म्हणजे आगरी भाषेतील लोकगीताची परंपरा जपणारी धवलारीन बाय अवनी पाटील येवाची यस धवला स्टार येणार आहेत उद्या शनिवार दिनांक 13/12/2025 रोजी धर्मराजा चषक आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. मग येवाचा ना नक्कीच येवाचा. नक्कीच सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. न्यू बॅटर राहतो की खातील विजेंद्र पाटील दिनमे. करिश म्हात्रे यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे बिलाल शेखचा विकेट प्राप्त करून. (1+1) व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा धावप्लेमध्ये जोडल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 31 वर 31. कुठेतरी क्षेत्ररक्षणावरती नाराज आहे करिश. ज्या प्रकारे आपण पाहिलं फिल्डिंगमध्ये एक झेल चांगला पकडला तर नुकतंच बॅकवर्ड पॉईंटला जो बिलाल शेखचा होता. अदरवाईज अदर जे फिल्डर्स आहेत त्यांनी भरपूर सारे चुका केलेल्या आहेत. करिश म्हात्रे
फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागलाय. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा याही ठिकाणी पूर्ण होतात. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 33 धावा तुम्हाला बघायला मिळतील आणि 3 षटकांचा केस संपन्न. 11च्या सरासरीने धावा जोडल्यात आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला याच ॲव्हरेजनं धावा जोडल्या तर डेफिनेटली 66 एक प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय. अगदी बरोबर. आपण समीर बघितलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा होत्या, 10ची सरासरी पाहायला मिळत होती. यावेळी आपण पाहतोय 11ची सरासरी पाहायला मिळते आणि ही सरासरी कदाचित जसे जसे षटके पुढे जातील तसे वाढताना देखील पाहायला मिळेल. मी स्पोर्ट्स संघाची चांगली सुरुवात म्हणता येईल. अरेलन भादोड संघाच्या क्षेत्ररक्षकाने भरपूर चुका देखील या इनिंगमध्ये केलेल्या आहे, झेल ड्रॉप केलेले आहे. त्यानंतर आपण जर बघितले तर जिथे सिंगल रन्स असताना डबल घेण्यासाठी देखील प्रयुक्त केलेले आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33, 11.00ची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. ती मी स्पोर्ट्स भिवंडी या संघाने हे VIP डाईज दाखवलं जात आहे आमचे मान्यवर. येस मित्रांनो, आपण पाहू शकता ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे ते म्हणजे आमचे सन्माननीय दयानंद दादा पाटील, रायफल शूटर गोल्ड मेडलिस्ट. आणि खास करून ही जी स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब प्रणेते आहेत आणि चौधरी कुटुंबाचे समधी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट समीरजी पाटील हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर सिल्वर मेडलिस्ट आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कारण राजेशदादा बसले आहेत, राजेशदादा चौधरी साहेब यांच्या वतीने आपलं मी VIP कक्षामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. करिश म्हात्रे यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आणि आपला स्पेल आता पूर्ण करण्याच्या तयारीत तुषार जोशी देखील पाहायला मिळतोय. आपल्या कोट्यातील शेवटचा आणि संघाकडून 4थं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. इथे अतिशय खराब चेंडू, स्वेर चेंडू आणि हा चेंडू मात्र गोलंदाज तुषार याला पुन्हा एकदा टाकावं लागेल. जवळजवळ तुषार यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 1ची गाडी नंबर 4वर पकडण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर दूर टाकण्याचा प्रयत्न केला आणि तेथे एक्स्ट्राच्या मदतीने धावा आता मिळत आहेत. 1 धाव्याने स्कोर पुढे गेला. विजेंद्र पाटील नवीन बॅटर. इथे ज्यांना मात्र इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला होता चेंडू. शरीरापासून दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे बॅटची कडा त्या ठिकाणी फार मोठी घेतली होती चेंडूनं. सुदैव मी म्हणेल विजेंद्रचं की एकही स्लिपमध्ये फिल्डर नव्हता अथवा विजेंद्रलाही परतावं लागलं असतं. 1 धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 35 धावा, 35 रन्स. 35 रन्स लॉस फॉर द 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक मार्गस्थ आहे. तुषार जोशी 4थं षटकात आलताना स्विंग अँड मिस समोर खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. गुड बॉलिंग, ग्रेट बॉलिंग फ्रॉम तुषार जोशी. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पॉवर प्लेमध्ये षटक हाताळलं. त्याही वेळेला फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि आता तदनंतर 4थ्या षटकामध्ये कॅप्टननं पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि पुन्हा 30 लाईन त्यानं मेंटेन ठेवली आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेला मात्र मिस्टाईन फटका आहे. कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेफ लँडिंग होते. खरं तर झेल होण्यासारखी संभावना होती. क्षेत्ररक्षक दूर होते आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याचा. सूरज समोर देखील आता चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली आहे. कारण सूरजचा आता विचार केला तर वेल सेट आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. परंतु धावफलकावरती आता वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आपण जर विचार केला तर 22 आणि 15 चेंडूंचा खेळ झाला. म्हणजे जो स्ट्राईक रेट खरं तर सूरज केनेच्या बॅटिंगमध्ये आपण अनेकदा बघत आलोय तो स्ट्राईक रेट त्याला आतापर्यंत राखता आलेला नाही आहे. त्या काळात देखील जखडून बांधून ठेवण्याचं काम इथे गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. इथे ऑन साईडला मिडिक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या फाईन करत असताना फटका एक्झिक्यूट केला. प्लेसमेंटला जबाब होते आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा दमदार चौकार सूरज केनेच्या बॅटमधून. चौकार हे पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. हाय जम्प घेत असताना बॉल अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये फिल्डर आणि सूरजच्या बॅटमधून हा एक नेत्रदीपक चौकार आपल्याला बघायला मिळतोय. हा 4था चौकार सूरज केनेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 41-41. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. या कव्हर इजरामध्ये
छोट्या बॅकलिपचा वापर करताना फलंदाज पाहायला मिळतो. या अगोदर मोठा फटका केला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय केवळ दिशा देताना फलंदाज सूरज केने. एकेका धावेचं महत्त्व भरपूर मोठं आहे, कारण दुमासर ह्या मॅच ही टुर्नामेंट ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला पहिलाच सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. जबरदस्त स्टार्ट या टुर्नामेंटला मिळाली होती. यावेळेला माझ्या चेंडूला फिरकून दिलेलं आहे. रातों के कातिल दिन में सिक्सर लगाते हुए. कडक शॉट, सुपर टायमिंग, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या पलीकडे विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून क्लासिकल सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. कणखर हा फटका होता, त्याच्यामध्ये ताकदही झोकली, टायमिंगही पाहायला मिळालं आणि सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 48वा 48 आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि आता कुठे धावगती वाढवलेली आहे. पहिला षटकार विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून आहे. इनिंगमधील देखील पाहायला मिळतोय. करेश म्हात्रे तुषार जोशी यांनी आपला स्पेल पूर्ण केलेले, दोघांनी 2-2 षटके हाताळलेले आहेत. मित्रांनो, आपण पाहता धर्मराजा चषक 2025. मित्रांनो, एक काळ असा होता की आगरी कोळी समाज हा खरं तर बघितला थोडा पिछाडीवर होता, मागास. पण आज आपण पाहतोय कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी खूप उंची गाठलेली आहे या समाजाने. डॉक्टर्स, वकील, इंजिनियर्स कित्येक आपण पाहतोय मोठ्या हुद्द्यावर आणि उच्च शिक्षित पाहतोय. आणि असेच एक आपण पाहतोय सन्मान्य दयानंद दादा पाटील, जे रायफल शूटर आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, मान्यवर कक्षामध्ये ते उपस्थित आहेत. आणि खास करून चौधरी कुटुंबियाचे समधे आहेत, त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि ते ॲडव्होकेट समीरजी पाटील हे स्वतः ॲडव्होकेट आहेत, मेकॅनिकल इंजिनियर आहेत, त्याचबरोबर त्यांनी सिल्वर मेडलिस्ट, उच्च शिक्षित आहेत. म्हणून मी उल्लेख केला होता की आपला समाज मागे राहिलेला नाही आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये उंची गाठलेली आहे. तर ॲडव्होकेट समीरजी पाटील, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी बरोबर. शैक्षणिक, क्रीडा, कला क्षेत्रामध्ये आज आगरी समाज कुठेही मागे नाही आणि उद्योग क्षेत्रामध्ये देखील आपल्या आगरी समाजानं उंच भरारी घेतलेली आहे. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स, आपण जरा ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधा. कॉमेंट्री बॉक्सकडे या. 5वं षटक. ओ, रायझिंग बॉल, रायझिंग सरप्रायझिंग, विकेटचं पतन, धक्का लागतोय त्या ठिकाणी. सूरज केने बॅक टू डॅक आउट. एजन गॉन. सूरज केने हा देखील बाद होताना आपण पाहतो. दोन्ही सलामीचे फलंदाज इथे मात्र आऊट झालेले आहेत. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. आता मात्र दोन्ही सलामीचे फलंदाज डगटचे असलेला पाहायला मिळतील. सूरज केने यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 27 धावांचं योगदान दिले, ज्यामध्ये 4 चौकारांचा समावेश होता. नेक्स्ट मॅच आणखी एक BC4 फॉर्मॅटमधील सामना तुम्हाला बघायला मिळेल. चॅलेंज स्पोर्ट्स आणि चॅलेंज स्पोर्ट्सच्या विरोधात माहिरा स्पोर्ट्स यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन पहिला डाव जसा संपेल नाणेफेकी करण्यासाठी आपणही टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. नवीन बॅटर मोनिश पाटील 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. आता दोन्हीही लेफ्ट हँड बॅटर तुम्हाला बघायला मिळतील मी स्पोर्टकडून. धावफलकावरती सध्या 48 आहेत. 5वं षटक सुरू झालं आहे. चांगली टोटल आहे स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला. आपण जर विचार केला तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये सध्या तरी कुठे दबावात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजांना केलेला आहे. येस समीर, यानंतर चॅलेंज स्पोर्ट्स अगेन्स्ट मायरा स्पोर्ट्स. त्यानंतर पुन्हा आपण वळूया लगेच ग्रामीण फुल बाळगोपाळ सोनाले पडा आणि वरालदेवी ताडाले. आणि पुन्हा आज तिसरी मॅच आपण BC4च्या माध्यमातून पाहणार आहोत. मूर्तुजा स्पोर्ट्स अगेन्स्ट फ्रान्सी 11. त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतले शेवटचे 2 सामने जे असतील, वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळे, क्या बात आहे, या ठिकाणी मात्र यजमान टीम खेळताना दिसेल. त्यानंतर बंटी स्पोर्ट्स भरोडी यांच्या अगेन्स्ट खेळेल वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळा विरुद्ध. आणि शेवटचा पहिल्या फेरीतला सामना गावदेवी कोळशे विरुद्ध जय मल्हार तिलसा. ओ, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर, काही चेंडू हाताळले अमोल तरेनं. आर्या 11 भादवड संघ खरं तर BC4चं क्रिकेट खेळतात आणि मोस्ट ऑफ भादवडचे खेळाडू जे ग्रामीण ही भादवड गावातून खेळताना दिसले तेच या संघामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. धावफलकावरती 48 स्थिर. पुन्हा राऊंड विकेट. मोनी समोर रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर यॉर्कर पाहायला मिळाला. सरळ पॅडला
पायाला धडकणारा तो चेंडू आणि पंचांनी लेग बायचा इशारा देखील दाखवलाय. एका धावेने स्कोर पुढे सरकले. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 49 49. हे पहा रिप्लेमध्ये. नक्कीच आपण पाहतोय रिप्लेमध्ये काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न, धावा सरळ बॅटने येत नव्हत्या. अगदी बरोबर. सरळ बॅटनं ज्या ज्या वेळेला धावा येत नसतात त्या त्या वेळेला असं क्रिकेट खेळणं गरजेचं असतो. परंतु इथे पिकअप शॉट, पिक केल्या बॉलला आणि टिक केल्या स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीला, पाठवले बॉल सीमा पार. विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. हा दुसरा षटकार विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. हार्ड हिटर विजेंद्र पाटीलला षटकामध्ये डील करताना पाहायला मिळतोय. सलगचा हा दुसरा षटकार आणि षटकारीण संघाची धावसंख्या मुसंडी मारते. स्कोरवर पाहायला मिळते ती 55 धावा. कडक शॉट होता, विकेटवर टाकण्याचा प्रयत्न केला आणि किती चांगलं टायमिंग होतं. खरं तर पिक करत असताना बॉलला पाठवलं सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे. प्रत्येक वेळेला तुम्हाला सर तुमच्याकडे ताकदच असणं गरजेचं नाही आहे. कधी कधी टायमिंगची गरज भरपूर मोठी असते. मोठा फटका खेळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टायमिंग असतं आणि तेच टायमिंग पाहायला मिळालं विजेंद्रच्या बॅटमधून. षटकार त्याने लगावला. अमोल थोडासा हवी ठरत होता लेफ्टी बॅटर मोनीश समोर, परंतु आणखी एक लेफ्टी त्याच्या समोर आला. परंतु आता विजेंद्र त्याच्यासमोर भारी पडलाय. अमोलचा पुढचा बॉल यावेळेला वाईड लाईन वरती होता, थोडासा खाली राहणारा बॉल आणि आणखी आता निर्धाव चेंडू येतोय. अमोलने लगेचच पलटवार केला. तिखट वार करत असताना सिक्सर नंतर. अगदी बरोबर. प्रत्युत्तर देताना आपण तिखट प्रत्युत्तर या अगोदर षटकाने, त्यानंतर हा निर्धाव चेंडू हाताळताना वापसी करताना पाहायला मिळतो अमोल दौरे हा गोलंदाज. वार पलटवार तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये नक्की बघायला मिळतील. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओ समोर उडवलाय, लॉफ केलाय, बैठक आणि बॉल मिड विकेटच्या पलीकडे विजेंद्रच्या बॅटमधून येतोय आणखी एक दमदार षटकार. क्या बात है. विजेंद्र पाटील आपण पाहतोय रातों के कातिल है लेकिन दिन में या अच्छी बल्लेबाजी करतोय. हे आपण पाहू शकता. घुटना टेकवर सिक्सर देख, गुटखा वाकवला आणि या गोलंदाजाला अस्मान दाखवला. ग्रेट शॉट. काय बॅटिंग केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि आता मोठ्या स्ट्राईक रेटनं भरपूर वेगानं धावा जोडल्या जात आहेत. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या डावामध्ये आपण पाहिलेत. 61 धावा, 5 षटकांचा केस संपन्न. आणि या ओव्हरमध्ये आता आपण जर विचार केला तर अमोलनं धावा खर्च केल्या त्या 12 धावा. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली. 61 धावा धावफलकावरती लागल्या. चांगल्या टोटलकडे वाटचाल. मी स्पोर्ट भिवंडी संघ तुम्हाला बघायला मिळतोय. यानंतर मायरा स्पोर्ट आणि त्यांच्या विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट. आणखी एक BC4 फॉर्मॅटमधील सामना तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यानंतर पुन्हा ग्रामीण क्रिकेटकडे आपण वळणार आहोत, जिथे लढत असेल बालगोपाल सोनाले पाडा विपक्ष वरालदेवी ताडालिबा. आयोजक संघ देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली हे संघाला देखील आज आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पाच षटकांची समाप्तीनंतर चांगले टोटल मेन स्पोर्ट्स भिवंडी संघाची पाहायला मिळते. 61 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस चौधरी आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. गेम स्पीडअप करायचं, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. विजेंद्र पाटील आणि मोनीश पाटील जोडी मैदानामध्ये. विजेंद्र पाटील याच्या बॅटमधून 3 षटकार आणि वैयक्तिक 19 धावसंख्या करतो, फलंदाजी करतोय. ताबडतोब फलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. यावेळी फुलटा चेंडू होता, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडूनं सुरुवात केली तेजसनं. अंतिम षटकाला अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्याचमुळे भीम नो बॉल त्याच्या वतीनं पाहायला मिळाला. हे पा आणि फ्रीडचा इशारा देखील पंच करताना पाहायला मिळतात. उघडा डोळे पहाड नीट, कारण पुढचा चेंडू असणार फ्रीडवर. या फ्रीडवर विकेट पाहायला मिळेल का. विकेट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता नाही. एक सिंगल रनचा पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न होता, मग ते दुसरीसाठी विजेंद्र नकार देताना पाहायला मिळतोय. हो, कारण विजेंद्रच्या बॅटमधून चांगले फटके आलेत. आता त्याचं स्ट्रायकिंग एंडला राहणं आता गरजेचं आहे आणि त्याच्याचमुळे दुसऱ्या धावेसाठी त्याने नकार दिला. एका धावेने स्कोर पुढे गेलेल्या धावफलकावरती धावा तुम्ही बघतायत 63 धावा आता लागल्यात. सातत्याने फुल टॉस. 60+ एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते आणि त्याचं कारण आपण बघतोय या चांगली फलंदाजी. बिलाल शेख, सूरज केनी या, त्यानंतर विजेंद्र पाटील
मोनिश पाटील थोडासा चाचपडा पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धावाचं योगदान त्याला आतापर्यंत देता आलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला विजेंद्र पाटील स्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार पाहायला मिळालेले आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. तेजस चौधरी शेवटचं षटक हरियाला येऊन भादवड संघाकडून आता पाहायला मिळतोय. मोनिश थोडासा चाचपळताना दिसलाय. ज्या पद्धतीने फुलटॉसही कनेक्ट करता आलेले नाहीत आणि त्याच्यामुळे आता कदाचित असं वाटते की धुमाळ सर विजेंद्रनं स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. तो सध्या 19 वर बॅटिंग करतोय. 5 चेंडूंचा सामना त्याने केला. 63 धावा या धावफलकावरती लागल्यात. विकेट टू विकेट हा चेंडू होता. आपली करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतो बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क साधला नाही. पंचांचा लेग बॅटचा इशारा होता. आव्हान धाव लेग बॅटच्या रूपाने. चांगली लेंथ होती यावेळेला. परफेक्टली ब्लॉक होल्डमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु विजेंद्रला पूर्णपणे बीट केला. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना 64 वर 64. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. 64 64 धावप्लेवर पाहायला मिळत आहेत. गतीमध्ये परिवर्तन. हलवार चेंडू हाताळताना आपण पाहतोय आणि गतीला ओळखू पारखू शकले नाही फलंदाज. इथे देखील एक सिंगल धाव, ते देखील लेग बायच्या रूपाने. अगदी कटर होता. आपण पाहूया रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने कमी गतीने टाकलेला बॉल आणि ऑफ कटर होता जो डाव्या त्याच्या बॅटरसाठी लेग कटर बनतोय. हे पहा पडल्यानंतर बॉल थोडा बाहेर निघणारा आणि त्याच्यामध्ये बीट झाल्या मोनिश पाटील. इथे देखील प्रॉपर टायमिंग साधताना नाही. मिटिक रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे मात्र मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे रनआउटसाठी. टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेण्यात आली आहे. बघूया एक्झॅक्टली ही दुसरी धाव पूर्ण आहे की नाही ते तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने वेगात निघाला होता विजेंद्र पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यानंतर तो थोडासा हळूवार गतीने आला परंतु ॲक्युरेट होता. बरोबर कीपरकडे बॉल कलेक्ट केला. आउट. फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये विजेंद्र पाटील गॉन. वाटतच होतं ज्या पद्धतीने जो आत्मविश्वास दिसत होता क्षेत्ररक्षकांमध्ये. बॅट ड्रॅग जरूर केली होती परंतु थोडासा मागे राहिला. आणि कौतुक करावं लागेल समीर विश्वजित नाईक याचा, कारण नाईक याचा टाईट थ्रो पाहायला मिळतोय. ॲक्युरेट थ्रो आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय इथे या फलंदाज धावची रूपाने बाद. ऑफिंग क्रीजमध्ये फलंदाज पोहोचू शकलेला नाही. तिसरा फलंदाज बाद होताना मेन स्पोर्ट्स भिवंडी या संघाचा. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 66 डबल 6. न्यू बॅटर नवनाथ मुकणे मॅन फ्रॉम भावाले. मोनिश पाटील मॅन फ्रॉम टेंभवली आणि नवनाथ मुकणे मॅन फ्रॉम भावाले ही जोडी आता मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या काय चेंडूचा खेळ शेष आहे. तेजस चौधरी आणि हाणामारी षटक असताना देखील हाणामारी करू दिलेली नाही. शेवटच्या षटकामध्ये डोके वर काढण्याची संधी दिली नाही. हलवार चेंडूंचा वापर त्याने केलेला आहे. कटरचा चांगला वापर करताना गोलंदाज पाहायला मिळाला आणि म्हणूनच आपण पाहतो या फलंदाज अडचणीत सापडताना या षटकामध्ये पाहायला मिळालेले आहेत. न्यू बॅटर नवनाथ मुकणे. धावसंख्या 66 डबल 6. इथे मात्र पिकअप शॉट आणि चेंडू निघून जातोय स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग आहे पहा. मनगटामध्ये किती ताकद आहे नवनाथ मुकणेच्या. रिस्टमध्ये त्याच्या पॉवर आहे आणि ती पॉवर या ठिकाणी दाखवत असताना फुल टॉस फ्लिक ऑफ द रिस्ट. ग्रेट शॉट. लॉर फुलटच थोडासा चेंडू होता मात्र टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर पाहायला मिळतोय. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडूने केली होती हवाई सफर. आलेल्या षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय
आणि मी स्पोर्ट्स भिवंडी संघाची धावसंख्या 6 पोहोचते ती 72 72. पुढचा बॉल आप ट्रॅकर ऑन साइडला खेचलाय, पुल केलाय, पॉवरफुल आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर गुल होतोय आणि येतोय शेवटच्या बॉलवर ही सिक्सर. 2 चेंडूंमध्ये 12 धावा महत्वपूर्ण जोडल्यात नवनाथ मुकनेनं आणि धावा धाव फलकावरती आपण पाहतोय आता 78-79 धावांचं लक्ष ठेवले गेले 79 धावांचा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण टॉससाठी टॉस बॉक्स रिपोर्टिंग करायचे आहे. पुढील सामना सिटी पूलमधील आपल्याला पाहायला मिळेल चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष माहेर स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. ओ टू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. दोन्ही संघ कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचंय. दुसरी मॅच आपण जी पाहणार आहोत ही खरं तर आपण ही BC4च्या माध्यमातून सिटी क्रिकेट पुन्हा वळणार आहोत. जी मॅच सुरू आहे ती सुद्धा सिटी क्रिकेटच्या माध्यमातून आणि BC4च्या माध्यमातून ही दुसरी मॅच. दोन्ही संघाचे कॅप्टन आले. मी विनंती करणार आहे आमचे खास करून आज मान्यवर सन्माननीय दयानंददादा पाटील साहेब जे रायफल शूटर आहे गोल्ड मेडल, तसेच त्यांच्यासोबत असतील ॲडव्होकेट समीरजी पाटील. दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. राजेशदादा आपण सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहात. राजेशदादा चौधरी साहेब आणि खास करून दयानंददादा पाटील हे चौधरी कुटुंबाचे समधी आहेत. क्या बात आहे. सचिन वेलकम, स्वागत आहे. आणि मेहराचे कॅप्टन अमित अंसारी वेलकम, खूप खूप स्वागत है, आपका भी स्वागत है. सिटी पूलची ही दुसरी मॅच आज असणार आहे, कारण पहिली मॅच आपण पाहतोय पहिली इनिंग झालेली आहे. BC4च्या माध्यमातून सिटी ग्रुपची दुसरी मॅच. वेलकम दयानंददादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. समीरजी आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तसेच राजेशदादा आपलं सुद्धा स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. कॉईनची माहिती खरं तर सिटी पूलमधून पहिली मॅच खेळणार माहिती देणं गरजेचं असणार आहे, कारण आपण पाहतो पहिली बाजू जर बघितली आपण धर्मराजा चषक 2025. धर्मराजा म्हटलं की लगेच तुमच्या समोर येतील ते म्हणजे धर्मराजा ग्रुप अर्थात सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष व संस्थापक सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. संपूर्ण कुटुंबियाची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी आहे. आणि दुसरी बाजू जर बघितली वरालदेवी स्पोर्ट ताडाळी स्पोर्ट्स क्लब, डिसिप्लिन स्पोर्ट्स क्लब त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांची मेहनत. 6 षटकांची मॅच असणार आहे. दयानंददादा आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. 6 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? त्यांचं म्हणणं आहे की धर्मराजा. आता वरालदेवी स्पोर्ट ताडाळी आलेला आहे. दयानंददा आपला खूप खूप आभार. आपण टॉससाठी आला टॉस बॉक्समध्ये, खरं तर या स्पर्धेसाठी आला त्याबद्दल विशेष आभार आहे, पण टॉस बॉक्समध्ये आभार. त्यामुळे समीरजी आपलं सुद्धा खूप खूप आभार. टॉससाठी आपण आलात. पुन्हा मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सचिन क्या बात आहे. सातत्याने मी प्रत्येकाला प्रश्न विचारतोय, हे मैदान आणि आयोजन याविषयी काय म्हणशील? हो नक्कीच, खूप चांगलं आयोजन असतो. दरवर्षी या टुर्नामेंटची आम्ही वाट पाहतो आणि बाहेरचे संघ असतील या भिवंडीचे असतील तर त्यांची पण खूप इच्छा असते टुर्नामेंट खेळायची आणि काही काहींना चान्स नाही मिळत तर ते पुढच्या वर्षाची वाट पण पाहतात काही टुर्नामेंट कधी येते ना आम्ही कधी खेळतो म्हणून. तर हा आयोजन खूप असाच पुढेही चांगला राहू दे आणि कंटिन्यू टुर्नामेंट व्हावा हीच अपेक्षा असेल. सचिन, एक वेगळा प्रश्न तुला विचारतोय, कारण तुझ्या ग्रामीण संघातून खेळताना आणि सिटीच्या संघातून 40 संघातून खेळताना थोडासा काय प्रिन्सिपल डिफरन्स वाटतो, काय फरक वाटतोय? हो नक्कीच, खूप फरक असतो. कारण ग्रामीणमध्ये प्लेयरांना थोडा मोटिवेट सगळं म्हणजे पूर्ण टीमला घेऊन खेळायचा व्हायला लागतो आणि सिटीमध्ये पूर्ण प्लेयर्स प्रत्येक गावचे टॉपचे प्लेयर असतात, त्याच्यामुळं एवढं प्लॅनिंग वगैरे काय करायची गरज, फ्री माइंड खेळतो मी.
अगदी बरोबर सांगितलं. संघामध्ये थोडा डिफरन्स असतो. शेवटचा महत्त्वाचा प्रश्न जास्त विचारणार आहे कारण मॅच सुरू होणार आहे. निर्णय काय असणार आहे? फील्डिंग करणार. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. अगर आप टॉस जीते तो क्या लेते? फील्डिंग ही करते. मगर आपको बल्लेबाजी करनी है. मगर कैसा है, क्रिकेट इज़ अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट में कुछ भी हो सकता है. अगर बल्लेबाजी करो या तो फिर फील्डिंग करो. कहाँ तक जाना चाहेंगे? जैसे कि चैलेंज टीम काफ़ी अच्छी टीम है, कोशिश करेंगे कि 70+ तक का टारगेट दे उनको, ताकि उनको टारगेट चेस करने में प्रॉब्लम हो. बट कोशिश रहेगी कि ज़्यादा से ज़्यादा दें हमसे. कौन से बल्लेबाज है उनसे ज़्यादा उम्मीदें रखेंगे जो पावर प्ले में ज़्यादा रन बनाएंगे? जैसे कि सभी बच्चे अच्छे हैं, लेकिन उमर खान है ओपनिंग के लिए, वो अच्छे खेलेंगे. एराज है, तौसीफ है, जीशान, सारे बच्चे. सबसे उम्मीद रहती है जो अच्छा खेल दे उस दिन उसका दिन अच्छा होता है, वो जो खेल दे वो अच्छा. यानी टीम वर्क होना चाहिए. तो क्या पावर पैक मुकाबला देखने को मिलेगा दोनों टीम के बीच में? इंशाल्लाह ज़रूर ज़रूर सबको अच्छा एंटरटेनिंग मैच देखने मिलेगा. आपके टीम के लिए बहुत सारी शुभकामनाएं. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे, सिटी पूलची मॅच होणार आहे, ते अर्थात चॅलेंज स्पोर्ट्स आणि मेहरा स्पोर्ट्स. चॅलेंज स्पोर्ट्सचे कॅप्टन सचिन यांनी टॉस जिंकलेले आहे, नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मेहरा स्पोर्ट्स संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर दोन्ही संघाला शुभेच्छा आणि खास करून दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना जास्त शुभेच्छा. जाऊया आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद मॅजिक लॉयर्स ऑफ मराठी, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. या स्पर्धेचं 5वं वर्ष आपण पाहतोय. अखंडित परंपरा या स्पर्धेची पाहायला मिळते. मी स्पोर्ट्स भिवंडी हॅट्रिक आमदार महेश चौगुले यांच्या संघाने या प्रथम फलंदाजीकडे निर्धारित 6 षटकामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक धावा कुठून काढले ते 78 आणि 79 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य संजय तरे फॅम टीम अरे 11 भादोड संघासमोर उभं केलेलं आहे. एक मोठं लक्ष इथे पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये सूरज केने यांनी 27 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून 20 धावा, बिलाल शेखचं देखील 10 धावांचं योगदान. त्यानंतर नवनाथ मुकणे आणि घंटो काका मिंटोमे करताना 2 चेंडूचा सामना करताना सलग 2 षटकारांनी 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेले आहे. सुभाष धुमाल फक्त 1 मिनिट थांबवतो. LED जी आमची VIP कक्षाच्या डाव्या बाजूची आहे ती ऑन करायची आहे. टेक्निशियन कोणी असतील LED ऑन करायची आहे. LED स्क्रीन जो आहे तो ऑन करायचा आहे. खास करून आमच्या जी डाव्या बाजूला आहे VIP कक्षाच्या डाव्या बाजूला टेक्निशियन कोणी असतील तर आपण त्याकडे लक्ष द्यायचं आहे. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गवळी सर. ड्रेसिंग कंपल्सरी इथे नसल्यामुळे या फिल्डिंग साईडला इथे मात्र 2 धावांची पेनल्टी दिली जाते आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर त्यात 2 धावा अरे 11 भादोड संघाच्या धावप्लेमध्ये जोडल्या जातील. हो नक्कीच. समान ड्रेसिंगसह तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल आणि आता स्पीडअप करायचं आहे. कृपया आता विनंती करतोय, जास्त वेळ आपण घेत आहेत. आव्हान ठेवलं गेले ते 79 धावांचं आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी या सलमीजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या बाला तरे विथ अमोल तरे. सुभाष धुमाळ 1-2 मिनटं फक्त थांबवतोय कारण आपण पाहतोय क्रिकेट खेळाबरोबर अतिथी देवो भव आपली जी संस्कृती आहे आणि खास करून ह्या स्पर्धेचं असं वैशिष्ट्य आहे. मी कित्येक स्पर्धेचं कव्हरेज करतोय, मात्र सर्वात जास्त मान्यवर या स्पर्धेला येतात आणि स्वागत आणि सन्मान जास्त प्रमाणात केलं जातं. आपण असंच एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत. एक उच्च शिक्षित आमच्या सोबत आहेत, त्याचबरोबर एक अगदी क्रीडा क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आमच्या आज VIP कक्षामध्ये आहेत. सन्माननीय दयानंद दादा पाटील साहेब जे रायफल शूटर गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि खास करून चौधरी कुटुंबाचे ते समधी आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान अर्थात राजेश दादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते करतील. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. दयानंद दादा पाटील रायफल शूटर गोल्ड मेडलिस्ट, हे सुद्धा फार महत्त्व आहे. तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये असा, मात्र हे एक सुद्धा क्षेत्र फार मोठं आहे.
क्रीडा क्षेत्रामधलं आपण पाहतोय की रायफल शूटर, आपण ॲथलेटिक्स पाहतोय, क्रिकेट, कबड्डी, हॉकी सगळे खेळ पाहतोय, पण रायफल या खेळामध्ये गोल्ड मेडल त्यांनी पटकावलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर आमच्यामध्ये एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे, ॲडव्होकेट समीरजी पाटील. स्वतः वकील आहेत, पण त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अजून मेकॅनिकल इंजिनियर, म्हणजे पहा वकीलसुद्धा आहेत. LLB किंवा LLM झाल्यानंतर आपण वकिली पदवी मिळवतो, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण इंजिनिअरिंग, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती पदवी त्यांनी मिळवली आहे. त्यामध्ये जे सिल्वर मेडलिस्ट आहेत त्यांचंही स्वागत आणि सन्मान राजेशदादा चौधरी आपल्या शुभ हस्ते करत आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. खेळाकडे बोलूया. सुभाष धुमाळ. अजूनही मान्यवर कक्षामध्ये अजून एक आमचे लिजन क्रिकेटर आहेत. बऱ्याचशा वेळेला आपण चॅलेंज मैदानावर बघतो जयदुर्गा संघाला खेळताना, आणि त्या संघाचे एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांची आजी खेळते, आणि ती 40+ संघामध्ये खेळतात आजी. प्रल्हादजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान होईल. डावखुरे शैलीदार फलंदाज, कंप्लीट ऑलराऊंडर, लिजंड क्रिकेटर प्रल्हादजी नाईक यांचा खेळ मी सुद्धा कित्येक वेळा समालोचन करताना बघितलेला आहे. खास करून चॅलेंज मैदानावर जे षटकार लगावायचे डावखुऱ्या, ते एक खूपच जबरदस्त असायचा. त्यांचं स्वागत आणि सन्मान राजेशदादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते करतायत. प्रल्हादजी नाईक आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजी ते 40+ संघामधून नेहमीच खेळताना दिसत आहेत, आणि त्यासाठी खास तुमच्यासाठी शुभेच्छा असणार आहेत 40+ साठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. या ठिकाणी आपण टार्गेटचा विचार केला तर तब्बल 79 धावा, 79 रन्स टू विन. 79 धावा इथून पार कराव्या लागणार आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आणि बाळा तरे फार स्वस्तामध्ये आऊट झालाय, एकही धाव त्याला बनवता आली नाही. लागोपाठ 3 चेंडू डॉट खेळला, आणि त्याच्यानंतर वेदांत पाटीलनं बाळा तरेला त्या ठिकाणी आऊट केलं. काल होंडूच्या विरुद्ध देखील वेदांत अशाच पद्धतीने गोलंदाजी केली होती ग्रामीणचा सामना खेळत असताना, आणि आता या मॅचमध्ये सिटी फॉर्मॅटमधून खेळत असताना बाळा तरेच्या विरुद्ध जबरदस्त गोलंदाजी. नवीन बॅटर करेश मात्रे, जबाबदारीने त्याला खेळ करावा लागणार आहे. मोठं रनचेस इथे करायचं आहे, आणि खरं तर संध्याकाळचं सत्र म्हटलं तर फलंदाजांच्या हे आवडीचं सत्र असतं. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल जवानमान कोहनीच्या विरुद्ध ओम 11 बोरशेदी. ग्रामीण फॉर्मॅटमधील तो सामना होता. 72 धावांचं लक्ष उभं केलं होतं कोहनी संघानं. अवघ्या 4 ओव्हरमध्ये बोरशेतीनं तो टार्गेट पार करत असताना ऐतिहासिक विजय मिळवला. म्हणजे धावांचा पाठलाग होतोय या मैदानावर, तसा खेळ करावा लागेल. वेदांत पाटीलचा कटर, आणखी एक डॉट बॉल. वॉट अ बॉलिंग, वॉट अ स्टार्ट फॉर द टीम मिडस्पोर्ट भिवंडी. ग्रेट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच वेदांत पाटील आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात, कुठल्या प्रकारची धाव त्यांनी खर्च केलेली नाही. मेडन षटक या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल का? वैभव माळीनं तो कारनामा केला सिटी फॉर्मॅटमधून. ओ स्लॉग स्वीप, बॉल हवेत, आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. डबल विकेट मेडन या स्पर्धेतील वैभव माळी नंतर सिटी फॉर्मॅटमधून BC4 मध्ये वेदांत पाटीलचं हे मेडन षटक. एक षटक संपलं, एकही धाव नाही, 2 विकेट. आर्या 11 भादवड बॅकफुटला. आणि 2 धाव पॅनल्टीच्या मात्र इथे ॲड केल्या जात. रेल्वन भादोड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 धावा. मात्र कौतुक करावं लागेल वेदांत पाटील याचं, कारण डबल विकेट मेडन षटक त्याने हाताळण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये केलेल्या. 2 विकेट प्राप्त केल्यात, कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. पॅनल्टीच्या 2 धावा ॲड केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 2 आव्हान ठेवलेले ते 79 धावांचा रेल्वन भादवड संघ आपण पाहतो या लक्ष्याचा पाठला करताना. मात्र पहिलं षटक पूर्णपणे या मी स्पोर्ट्स भिवंडी संघाच्या नावे राहिलेलं आहे, कारण ज्या षटकामध्ये आपण पाहतो वेदांत पाटील यांनी 2 सफलता अर्जित केल्यात, कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. अगदी बरोबर. मेडन षटक तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं. धर्मराजा चषक 2025 सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी करण पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, फक्त 2 धावा ज्या असतील त्या पेनल्टी स्वरूपामध्ये 2 धावा असतील. ड्रेसिंग समान नसल्यामुळे
पेनल्टीच्या 2 धावा या ठिकाणी आपण जोडतोय आणि त्याच धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती दिसत आहेत सध्याच्या घडीला. करण पाटील लेफ्ट आर्मर आहे. राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सामना करेल बॅटर अमोल तरे. बाळा आणि करेश दोन्ही सिनियर खेळाडू आता आउट झालेत. ओखर यांचा पहिला यॉर्कर होता, परफेक्ट यॉर्कर. बॅटची आतली कडा घेत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे धावबादचाही प्रयत्न केला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने अमोल तरे ऑफ द मार्क. 3 धावा स्कोर कार्डवर. अडचणीत सापडले आपण पाहतोय अरेलोन भादोड संघाकडे. दोन्ही विनीचे फलंदाज बाला तरे आणि या करेश मात्र जे एक्सपिरियन्स कंपेनर होते या संघाचे ते दोन्ही या शून्यावर बाद झालेत आणि ही खूप मोठी आपण खूप मोठा हादरा म्हणता येईल भादोड संघाला. न्यू बॅटर विश्वजित नाईक, अमोल तरे आणि विश्वजित नाईक ही जोडी मैदानामध्ये. करण पाटील शॉर्ट रनअपने इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय या स्विमर कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. डेपला अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल. चेंडू निघून जातोय सीमावर चौकार. पहिला मोठा फटका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला बॅटर विश्वजितच्या बॅटमधून. विश्वजित नाईक हा देखील एक सिनियर क्रिकेटर आणि त्याला जबाबदारीने आता खेळ करावा लागणार आहे. करण पाटीलच्या विरुद्ध क्लासिकल फटका होता, चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. धाव फलकावरती 7. चौकारने या विश्वजित नाईक यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. मात्र जबाबदारी खूप मोठी आता या सामन्यामध्ये विश्वजित नाईक आणि अमोल तरे या दोन्ही फलंदाजांवर येऊन ठेवलेले आहे. इथे मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओलतोय. वापसी करताना गोलंदाज पाहतोय आपण करण पाटील. शॉर्ट रनमध्ये गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज आहे. इथे मात्र आपण पाहतोय या स्लीप नव्हते आणि परिणामस्वरूप सुदैव विश्वजित नाईक बाद झालेले नाही. यावेळी फुलटॉसवर घेऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न आता मात्र केला जातोय ओर्थ्रोच्या रूपाने. एक रन फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या भादोड संघाची पाहायला मिळते. ते धाव प्ले करून 8 धावा. सिंगल स्कोर पुढे जातोय, परंतु आता या धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागणार आहे. इथून 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न, टायमिंग साथ आले आपण पाहतो या चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती, 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. P1 आणि P2 या 2 षटकांच्या समाप्तीनंतर अरेलोन भादोड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती फक्त 8 धावा. अगदी 4ची मामूली सरासरी पाहायला मिळत आहे आणि इथून आपण बघितलं तर तब्बल 71 धावांची अजूनही आवश्यकता आहे. परंतु आता चेंडू भरपूर कमी शिल्लक आहेत. अगदी 2 विकेट अर्ली ब्रेक थ्रू तुम्हाला बघायला मिळाले. दबाव वाढत गेला. पहिलं षटक मेडन आलं. खरं तर मीच स्पोर्ट्सचा आपण विचार केला तर धुमासर काही प्रमुख खेळाडू मीच स्पोर्ट्स संघामध्ये आज नाही आहेत आणि तरी देखील ज्या पद्धतीने खेळ राहिला प्रतीक पाटील आज टीममध्ये दिसत नाहीये. कदाचित तेही सामन्याचा आनंद घेत असतील. त्यांचंही करूया स्वागत. चोवीस चेंडूंचा काही शिल्लक आणि अजूनही 71 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. चला स्पीडअप करायचं. वेदांत पाटीलला पुन्हा कंटिन्यू ठेवण्यात आलेला. पहिलं षटक त्यानं मेडन टाकलं आणि पुन्हा वेदांतकडेच चेंडू सोपवलेला. स्ट्रायकिंग एंडला विश्वजितला तुम्ही बघतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हवे त्या बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅकवर्ड ऑफ द पॉइंट चा क्षेत्ररक्षक उचलतोय. कव्हर पॉइंटला चेंडू आला आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाजाकडे फक्त 1 धाव पूर्ण करण्याची. सिंगलनं स्कोर पुढे चालल्या, परंतु आता सिंगल डबलनं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही आहात. त्याच्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. अगदी बरोबर. हवाई मार्गाचा वापर इथून करावा लागेल कारण आता मात्र लक्ष खूपच दूर जाताना अरेलोन भादोड या संघापासून. वेदांत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल येतोय. फक्त मिळेल 1च धाव.
सिंगल्सच येत आहेत. चर्चा तीच सुरू आहे मगाचपासून कॉम्बॉक्समध्ये की इथून सिंगल गरजेच्या आहेत, परंतु तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी ते आता इथून जमणार नाही. 10 धावा धावफलकावर भरपूर मोठं लक्ष सेट करण्यात आलं. सुरुवातीला विजेंद्र पाटील, त्यानंतर सूरज, शेवटला नवनाथचे 2 षटकार. कटर होता, खूप चांगला कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने वळून घेणारा बॉल वेदांचा आणि खेक डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये देखील कटर चेंडूचा वापर सर्रास केला होता वेदांत पाटील याने, आणि या वेदांत पाटीलाचे आता कटर चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघासाठी कटकटीचे ठरतात. अगदी बरोबर. एका फलंदाजाला तो स्विंग कापता आलेला नाहीये. वेदांत ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द टर्न जाण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, हवे ते बॉल, बिलाल शेख डाऊन द बॉल, सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन. धक्का लागतोय तिसरा. विश्वजित नाईक बॅक टू डग आउट. तिसरा फलंदाज इथे बाद होताना आपण पाहतोय. विश्वजित नाईक यांनी सुरुवात चौकाराने चांगली केली होती, थोडेसे आशा पल्लवित केले होते, मात्र इथे खेळपडे तळ ठोकून त्याला देखील फलंदाजी करता आलेली नाही. 3 बिनीचे फलंदाज बाद झाले आहेत. बालात्रे, करेश मात्रे आणि विश्वजित नाईक. भादोड संघ पूर्णपणे आता पिछाडीवर पाहायला मिळतोय. पूर्णपणे हा संघ बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. दबाव टाकलाय, पहिल्या षटकापासून दबाव टाकलाय. एकही चोरटी वाढ दिली जात नाहीये. सुरुवातीला बॅटिंग करत असताना वेगानं धावा बनवल्या, तदनंतर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी सुरुवात करून वेदांतनं दबाव टाकला. त्याच्यानंतर करण पाटीलनं ते सातत्य टिकवलं. चांगला झेल पकडला बिलाल शेखनं. विश्वजितच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसते, कारण नवीन बॅटर प्रतीक आलेला आहे. इथे टर्न प्राप्त करतात. खूप जास्त बाहेर निघाला बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणि मला वाटतं की बॉलिंग साईडने DRSची मागणी केलेली आहे. व्हाईट बॉल अंपायरनं दिला, परंतु आता चेक करतायत. रिव्ह्यू आपल्याकडे आहे. DRSचा वापर आता या ठिकाणी करण्यात आलाय. हो, आपण पाहतोय या फिल्डिंग साईडने या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. आपण पाहतोय दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय डॉक्टर भगवान ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धर्मराजा चषक 2025 मध्ये सुस्वागतम. इट्स अ फेअर बॉल. बघा या ठिकाणी बॉल वाईट दिल्या वेदांतनं लगेचच इशारा केला होता बिलालकडे DRS साठी, आणि तो सक्सेस ठरलाय. डॉट बॉल आलेला आहे. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा, आणखी एक निर्धाव. डॉट बॉलचं सातत्य या ठिकाणी बघायला मिळालं आहे. आणि याचबरोबर 3 ओव्हरचा केस संपन्न देखील होतोय, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. त्या 10ला 3 गडी बाद. भरपूर मोठं लक्ष गाठत असताना येणारे 18 बॉल शिल्लक. अजूनही जवळपास 69 धावांची आवश्यकता आहे तुम्हा सर. अगदी बरोबर. मिशन आता इम्पॉसिबल होताना आपण पाहतोय आरेलन भादोड संघासाठी. निर्धाव चेंडूचा खूप मोठा भरणा या इनिंगमध्ये पाहायला मिळतो, आणि म्हणूनच आपण पाहतोय की भादोड संघ खूपच पिछाडू पाहायला मिळतोय. आणि बिनेचे फलंदाज करेश मात्रे, बालात्रे, विश्वजित नाईक, खास करून करेश मात्रे आणि बालात्रे यांच्याकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. अपेक्षा भंग झालेल्या आणि स्वस्तात बाद झालेल्या आहेत, आणि म्हणूनच भादोड संघ इथे मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय. की ऑफ सक्सेस जर बघायचं झालं तर भादोड संघाने जे विजय मिळवलेले आहेत त्यामध्ये करेश मात्रेची बॅटिंग हा फॅक्टर राहिलेला आहे. इथे मात्र करेश मात्रे 0वर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय भादोड संघ पराभवाच्या छायेत. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 10, आणि आता मात्र 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज पंकज माली. भाटाले एक्सप्रेस पंकज माली बॉलिंग ट्रॅकवर फार एंड करून दुसरं टोका करून सज्ज होतोय. इथे यॉर्कर यांचा चेंडू. चांगली सुरुवात पंकज माली देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सप्रेस डिलिव्हरी ती भाटाले एक्सप्रेसच्या माध्यमातून. वेदांत पाटील याने आपला स्पेल पूर्ण केलेले आहेत. 2 षटके हाताळताना फक्त 2 धावा खर्च करताना 3 सफलता अर्जित केलेल्या आहेत. कम खर्चीला फुल चर्चेला असा त्याचा स्पेल राहिलेला आहे. करण पाटीलची देखील गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. त्यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू होतो स्किप ऑफ द विकेट,
आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र धराशायी होताना आपण पाहतोय रनआउट चुपाने बाद होताना. सपशेल नांगी टाकली आता फलंदाजाने असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती वेगाला धावा जोडता आलेल्या नाहीयेत. 10 धावा सध्या तरी आपण पाहतोय ट्रेन ऑन अ बोट. प्रत्येकी गोलंदाज म्हणजे तुम्हा सर जो पहिल्या गोलंदाजाने दबाव टाकलाय ना तो कुठेतरी पुढे कॅरी फॉरवर्ड करत गेलेले आहेत. त्याचं सातत्य पुढे टिकून ठेवलेलं आहे. अगदी बरोबर. सातत्य आपल्याला पाहायला मिळालं आहे. इतर गोलंदाजाने अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केलेली आहे. कौतुक करावं लागेल वेदांत पाटीलचा जो दबाव वेदांत पाटीलांनी पहिल्या षटकामध्ये बनवला होता त्या दबावातून भादोड संघ सावरू शकलेला नाही. 10 वर 4 अशी स्थिती आपण पाहतोय दैनीने आरेलन भादोड या संघाची. आणि मोठ्या फरकाने विजय मिळवण्याच्या तयारीत मी स्पोर्ट्स भिवंडी संघ पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मुकेशमध्ये हार्ड हिटर मुकेशमध्ये आपण पाहतोय सध्या फुलेंसाठी आलेला आहे. गोलंदाज भाटाला एक्सप्रेस पंकज माली पुन्हा एकदा दूरवरच्या टोकाकडून. इथे मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होताना 5वा हादरा बसतोय आरेलन भादोड या संघाला. पूर्णपणे आता एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने विकेटवरती विकेट येतात डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळतात. वन साइड मॅच सध्या तरी पाहायला मिळाली आहे. RE11 भादवडच्या विरोधात मीत स्पोर्ट या संघानं आता बाजी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ बाजू भक्कम झालेली आता त्यांची. अगदी बरोबर. कारण निम्मा संघ गारत अर्धा संघ डगॉटच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना आता मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि तसंही वन साइड गेम आणि वन साइड फ्रेम कोणालाही आवडत नाही. इथे मात्र वन साइड गेम पाहायला मिळते. मिन स्पोर्ट्स भिवंडी संघाचं पाठ पूर्णपणे आता जड पाहायला मिळत आहे. इथे मात्र आणखीन एक फलंदाज क्लीन बोल्ड आणि विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय आता मात्र भाटाल एक्सप्रेस पंकज माली. काय घडले बघूया आपण रिप्ले मध्ये. ज्या पद्धतीने व्हाईट बॉल सोडण्याचा प्रयत्न केला तेथे मिलिंद म्हात्रे ना रिप्ले मध्ये पाहता इंटरेस्टिंग. पंकज माळी स्विंग आहे स्पीड आहे हलकासा यष्टारा ब्रश करत असताना बॉल निघून गेला आणि बस एवढंच बस होतं विकेटसाठी. LED स्क्रीन ऑन करायचं आहे कारण आमचा जो VIP कक्ष आहे VIP कक्षाच्या जे समोर LED स्क्रीन आहे या बाजूला ते ऑन करायचं आहे. चंद्रकांतजी यादव आपण LED स्क्रीन ऑन करायचं आहे. भाटाल एक्सप्रेस पंकज मालीवर हॅट्रिक विकेट हॅट्रिकवर आता मात्र भाटाल एक्सप्रेस पंकज माली पाहायला मिळतोय. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. स्कोर इज कॉन्स्टंट 10 रन्स. 10 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. सबसेल नांगे टाकलेले आरेलन भादोड संघाने या खिंडार पाडलं गेले भादोड संघाच्या फलंदाजीला. चार षटकांची देखील इथे समाप्त झालेले आहेत. 4 षटकांची समाप्तीनंतर भादोड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते या 14 धावा. भाटाल एक्सप्रेस पंकज माली याचे विकेट इथे दाखवले जात आहेत. मान्यवर कक्षामध्ये आपण ज्यांना पाहू शकता अर्थात डॉक्टर भगवानजी ठाकूर जे अध्यक्ष आहेत OBC महासंघ भिवंडी तालुका आणि विशेष म्हणजे अग्री समाज उन्नती महामंडळ अग्री समाज जी संस्था आहे अग्री समाजाच्या विकासासाठी आणि त्यामध्ये राहून ते खास करून भरीव कार्य केलेलं आहे. अग्री समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खास करून अग्री समाज मंडळाची संस्था आहे त्यासाठी त्यांच्या माध्यमातून भरीव कार्य झालेलं आहे.
त्याबद्दल खरं तर आम्ही विशेष त्यांचे आभारी व्यक्त करतोय. आपलं सर्वप्रथम आम्ही हार्दिक स्वागत करतोय धर्मराजा चषक 2025मध्ये. डॉक्टर भगवानजी ठाकूर आपलं मनापासून हार्दिक स्वागत, जे अध्यक्ष आहेत ओबीसी महासंघ भिवंडी तालुका. वेलकम. नवनाथ मुकणे बॉलिंग ट्रॅकवर हुक करण्याचा प्रयत्न, मीन्स की हुक फटका. इथे मात्र फाईन लेग रिजनमध्ये झेल सोडला जातोय. डीप फाईन लेग रिजनला चेंडू अडवला जातोय. मात्र जवळजवळ पराभव मान्य केलेल्या अरेलन भादवड संघाने असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने गोलंदाजाने आता गोलंदाजी केली, नवनाथ मुकनेनं शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार लगावले होते. फलंदाजीची संधी त्याला मिळाली आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात. रिवर्सचा प्रयत्न केला. हा बॉल पडल्यानंतर हलकासा कट होत असताना बाहेर निघाला आणि आता फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे. विथ द स्विंग जाण्याचा प्रयत्न होता. ऑनफिल्ड पंचांनी तर डॉट बॉल दिला आहे, परंतु आता बॅटिंग टीमनं चॅलेंज केलेलं आहे. त्यांना असं वाटते की व्हाईट बॉल असेल. बघूया आता टीव्ही अंपायर सांगतील. इट्स अ फेअर बॉल. मला वाटतं की बॅटर शफल होता, ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न असावा, तेच सांगितले टीव्ही अंपायरनं देखील. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. आणखी एक परफेक्ट यॉर्कर. नवनाथ मुकणे मॅन फ्रॉम भावाले. सूरजच्या सोबतीनं सातत्याने ग्रामीणचं क्रिकेट तो फार चांगलं खेळतो आणि आता मीच स्पोर्टमध्ये खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ऑन साइडला पुल केलाय. सुपर शॉट, टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. येतोय षटकार. तुषार जोशीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय आणि क्लीन बॉल. अराउंड लेग त्रिफला बाद. फलंदाजाने इष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या इष्ट्या आता उखडल्या. या ठिकाणी अराउंड द लेग ऑप्शनच्या बाहेर येऊन शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि 12 वेळा हिंद केसरी बळून सन्मानित महानंदी देव बकासूर. आणि काय सॉन्ग आता या ठिकाणी प्ले केलंय. भरपूर चाहते खरं तर देव बकासूर या महानंदीचे आपण बघितले भिवंडी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर. महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळ बैलगाडा शर्यत आणि नेहमीच आपण पाहिलं की आदरणीय निलेश चौधरी साहेब बकासूरचे भरपूर मोठे समर्थक आहेत, फॅन आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. 21ला 7 मागच्या वर्षी ह्याच क्रीडांगणावर बकासूरला तुम्ही पाहिलं आणि मानवी समुद्र अक्षरशः या मैदानावर पूर्णपणे माणसांनी हे भरलेलं क्रीडांगण बघितलं आपण. राऊंड द विकेट अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला कटर कुठेतरी कोण तयार करतोय गोलंदाजी करत असताना नवनाथ आणि याचबरोबर हा चेंडू निर्धावाला आणि एकूण 5 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला बघायला मिळतात त्या 21 धावा. लोएस्ट स्कोर 23 धावा आहेत मला वाटतं, 24 आहेत. हो, ग्रामीणचा तो सामना तुम्ही बघितला होता वडवलीच्या विरुद्ध साईश कारभाव, परंतु त्या 25 धावा बनवता बनवता 5वं षटक आलं होतं आणि 10वा बॅटरी आला होता. साईश कारभाव संघ खरं तर तिथून जर सामना पराभूत झाले असते तर मात्र गावामध्ये त्यांचा प्रवेश बंदच झाला असता.
शेवटचे 6 बॉल फॉर्मॅलिटी आर लेफ्ट असं आपण म्हणूया, कारण इथून जिंकणं कठीण. अंतिम षटक. ओ फ्लिक केलाय, सुपर शॉट आहे, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे, सिक्सर. कडक शॉट पाहायला मिळाला मुकेशच्या बॅटमधून. ओ स्विंग ॲट मिस. आता लाईनमध्ये बदल केला, चांगली लाईन होती आणि षटकारानंतर चांगला पलटवार करतोय पंकज माळी. भाटाळ एक्सप्रेस मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याला मिळाले आणि आता पुन्हा त्याच्याचकडे चेंडू दिला गोलंदाजी करण्यासाठी. मुकेशनं पहिल्याच बॉलवर फ्लिकचा सिक्सर जरूर लगावला, परंतु तदनंतर पलटवार पंकज माळीनं केलेला आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फार अर्ली खेळला, थोडासा स्विंग पाहायला मिळाला या बॉलमध्ये. टप्पा पडल्यानंतर हलकासा मूव होताना आपण चेंडूला पाहिला आणि हा चेंडू डॉट येतोय. एक सिक्सर आला, परंतु पंकज माळी हिंमत ठेवतो, पलट वार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये. 2 निर्धाव आता आपल्याला बघायला मिळाले. 27ला 7 अंतिम षटक मार्गस्थ. ओ पुन्हा एकदा लेंथ बॉल विकेटच्या वरनं सरळ निघून गेलाय, विकेट किपरच्या हातामध्ये आणि एक निर्धाव. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. सत्तावीस धावा तर झालेल्या आहेत, म्हणजे 24 धावांचा जो लो स्कोर होता तो आता कुठेतरी क्रॉस केलेला आहे. आर्या 11 भादवड. पंकज माळी पुढचा बॉल. मते समोर यावेळेला पुन्हा लेग कटर होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला लागतोय बॉल आणि एक्सा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला. वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची एका धावेने. स्कोर आता 28 वर आणि शेवटचा बॉल शिल्लक. 28 रन्स. अंतिम चेंडू आहे, एकतर्फी हा सामना मिरजपूर भिवंडी संघानं आता जिंकला असं आपण म्हणूया. शेवटचा बॉल लाऊडली अपील करण्यात आली आणि शेवटचा बॉल आला डॉट बॉल आणि याचबरोबर फार मोठ्या फरकानं विजय संपादन केलाय तो मिरजपूर संघानं. अभिनंदन अभिनंदन कॅप्टन वेदांत पाटील, मिरजपूर भिवंडी, अँड कॉंग्रॅच्युलेशन हॅट्रिक आमदार महेश चौगुले साहेब. हार्डलक आर्या 11 भादवड टीम, हार्डलक संजयजी तरे. तर लगेचच आपण वळणार आहोत पुढील मॅचच्या दिशेनं. त्या अगोदर सामनावीर पुरस्कार देऊया. मॅन ऑफ द मॅच ज्यानं सलामीला आला, धावा बनवल्या 27, हाय स्कोरिंग हा सामना आहे म्हणून सूरज केने या सामन्याचा सामनावीर ठरलाय. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जात आहेत डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. चला टीम मिरजपूर, आता आपण मैदान खाली करा, पुढचा सामना सुरू होते. सूरज आपण सामनावीर घेण्यासाठी यायचं आहे. Yes, Suraj Kene, please come forward. Suraj Kene is the man of the match. 27 धावांची खरं तर चांगली खेळ केली आणि डावाला जो आकार दिला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि विशेष म्हणजे जे विजय साकार झाला त्यामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा उचलला गेला. खास करून मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक पारितोषिक ट्रॉफी जी कैलासवासी सरस्वती रंगाव पवार व कैलासवासी कपिल गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा हरिचंद्र चौधरी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी सर्वजण दिली जाईल. त्यानंतर कैलासवासी रामू कृष्ण चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय नगरसेवक श्री हनुमान चौधरी हे नगरसेवक आहेत यांच्याकडून गिफ्ट असणार आहे. सर्वजण ट्रॉफी आपण देऊया. मी ज्ञानदादा पाटील साहेबांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे सूरजसाठी.
बॅटिंगचा अलग अंदाज. त्यानंतर नगरसेवक सन्मान्य हनुमान चौधरी साहेब यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केलेलं गिफ्ट. आणि त्यानंतर कैलासवासी वैतरणा पंडित गायकवाड व कैलासवासी पूजा भानदास चौधरी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य महेश पाटील, सन्मान्य सौ योगिताताई महेश पाटील याचकडून स्पॉन्सर झालेलं गिफ्ट. आणि त्यानंतर मात्र हे गिफ्ट पाहतोय आपण, 2 गिफ्ट, 1 ट्रॉफी. आणि त्यानंतर हे अरेना टप श्री योगेश दादा हरिचंद चौधरी भाविक दोडिया यांच्याकडून स्विमिंग पूलसाठी 1 महिना मेंबरशिप फ्री. Yes, well played, Suraj, and best luck for next match. दयानंद आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. समीरजी आपला सुद्धा खूप खूप आभार. आपण बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल खास करून राजेश दादांच्या वतीने, तसेच निलेशदादा चौधरी साहेबांच्या वतीने, चौधरी कुटुंबियांच्या वतीने आपला विशेष विशेष आभार व्यक्त करतोय. आपण बहुमूल्य वेळ दिलात. ॲडव्होकेट मयुरेशजी पाटील, लिजेंड ऑफ भिवंडी, सन्माननीय विलासराव